नमस्कार, मैं हूं आपके साथ अंजनी कुमार मिश्रा। आप देख रहे हैं आवाज इंडिया। विधायक असलम शेख के नेतृत्व में ग्रामीणों ने धारावी पुनर्वास परियोजना के लिए भूमि का सर्वेक्षण करने आए अधिकारियों को खदेड़ दिया। ग्रामीण उस समय काफी गुस्से में दिखे और आक्रामक रूप अपनाया हुआ था। ग्रामीण इस बात से नाराज थे कि अधिकारियों ने सुबह 9:30 बजे जमीन सर्वेक्षण शुरू किया, लेकिन ग्रामीणों को सुबह 6 बजे से ही अंधेरे में रखा गया और भारी पुलिस बल भी उपस्थित था। मलाड पश्चिम के विधायक असलम शेर खान ने आक्रामक रूप अपनाते हुए कहा कि किसी भी हालत में भूमिपुत्रों की जमीन अडानी के गले नहीं जाएगी। असलम शेख और पुलिस के बीच नोकझोंक भी हुई। असलम शेख गांव वालों के साथ मालवनी पुलिस स्टेशन पहुंचे। असलम शेख ने ग्रामीणों को अंधेरे में रखते हुए सर्वेक्षण रद्द करने की मांग की और सर्वेक्षण अधिकारी रंजीत देसाई को रोकने के लिए आक्रामक रूप अपनाया, जिसके चलते मालवनी पुलिस स्टेशन के बाहर भी काफी देर तक तनाव बना रहा। बता दें कि इस जमीन को लेकर अदालत में विवाद चल रहा था, जिसके बाद अदालत ने इस जमीन पर कोई कार्रवाई न करने के स्पष्ट आदेश के बावजूद ग्रामीणों ने इस पर आपत्ति जताई और इसका घेराव किया। इस मुद्दे पर शहर सर्वेक्षण अधिकारी ने लिखित रूप से स्वीकार किया कि जमीन का सर्वे नहीं किया गया है। तब ग्रामीण शांत हुए। सर्वप्रथम आपण सगळे इथे आले, शांतपणे आपण इथे आता ऐका, जर ऐका हो ताई, थोडा 5 मिनिट ऐकून घ्या फक्त। आज सरकारतर्फे जोर जबरी करीने इथे सर्वे करायचा प्रयत्न केला होता। सर्वेअरने टाइम दिला होता 9:30 वाजता, 10 वाजता पोहोचणार, पण ते लवकर पोहोचले आणि आजूबाजूची जाग्याचे जे मालक होते त्यांनी त्याचा ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे। कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कलेक्टरनी त्याची दखल घेतली नाही, हे आज समोर दिसण्यात आलेलं आहे। आम्ही आज डीसीपी साहेब आणि बाकीचे पोलीस अधिकारी आणि ते सीटीएसओने हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते कायदेशीर करा, बळजबरीचा उपयोग आमच्यावरती करू नका। आम्ही इथे राहणार आहे आणि मरणारी लोक आहेत, आम्ही इथे घाबरणारे लोक नाही। जे तुम्हाला करायचं असेल कायदेशीर करा, नाहीतर करायचा प्रयत्न करू नका। ही जे जागा आहे ते जागाच्या संदर्भामध्ये कोर्टाने 4 आठवड्यामध्ये ते मुक्तेश्वर सोसायटीला आदेश दिलेले आहेत की त्या हिशोबाने सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे। ते निर्णय न घेता कलेक्टर जोरजबरी करायचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे। परवा दिवशी आपली मीटिंग झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही थांबावं, आम्ही सगळे ग्रामसंस्था आणि मलाडकरचे लोक जाऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटू, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना भेटू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्याच्यानंतरच तुम्ही करा। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला साहेब करता येणार नाही, मला शासनाचा आदेश आहे। तर मी आज एवढंच, आज आमच्या सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये हेच आलेलं आहे, आम्ही 1 महिन्याचा टाइम दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये शासनाने आम्हाला सगळ्यांना घेऊन बसावा, आमची मागणी ऐकावा। जेवढे मच्छीमार सोसायटी आहेत, जेवढे ग्रामसंस्था आहेत, सगळ्यांची त्यांनी बाजू ऐकून घ्यावी, त्याच्यानंतरच इथे पाऊल ठेवावा। जर असं नाही केलं, मध्ये काय करायचा प्रयत्न केला तर अशीच लोक जमतील आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जर आम्हाला शासनाने टाइम नाही दिलं तर आपण तिथे जाऊन हे आंदोलन आपण करूया। आपण सगळ्यांनी तशी तयारी ठेवायची। आणि आज शांतताने पोलिसांनी व्यवहार आपल्या बरोबर चांगला केला, पोलिसांनाही समजतं, सीटीएसला पण समजतं, पण शासनाचे जे हुकूम असते त्यांना ते टाळता येत नाही। म्हणून आम्ही ते आमचे शत्रू नाहीत, सीटीएस आमचे शत्रू नाहीत, पण त्यांची पण जबाबदारी आहे की कायदा व व्यवस्था तुम्ही जर सांभाळता तर कायदा व व्यवस्था पाळायची जबाबदारी तुमची पण आहे। कुठलंही चुकीचं काम किंवा हायकोर्टच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचं काम कोणीही करू नये, असंही त्यांना आम्ही आज रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांनी ते त्याच्यावरती लक्ष घेतील किंवा लिगल ओपिनियन घेतील। त्यापर्यंत हे होत नाही, त्यापर्यंत आपलं हे आंदोलन चालू असणार। आम्ही सगळे असंच गप्प बसणार नाही। 1 महिन्याचा टाइम, आजपासून 1 महिन्याचा टाइम आपण त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या टाइममध्ये आम्ही खासदार साहेब, सर्व पक्षाचे नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, त्याची डेट घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण बसूया। सोसायटीचे जे आज जसे आपले सगळे लोक बसतात, सगळे सोसायटीची लोक, सगळे गावाची 2-2 लोक घेऊनच आज आपण मीटिंग घेतलेली आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा, असे 2, 4, 5 लोकांनी मीटिंग नाही घेतलेली आहे। सगळे पक्षाचे लोक असते, सगळे गावाची लोक, सोसायटीची लोक, सगळ्यांना घेऊन सविस्तर आपली जे बाजू आहे ते आम्ही शासनाला मांडलेली आहे। शासन त्याच्यावरती आपला नोंद तयार करतील, त्यांनी आपला स्टेटमेंट तयार करून ते शासनाला पोलीसवाले पाठवतील आणि आता आपलं सगळं आंदोलन व्यवस्थित संपलेलं आहे। जबाब लिहणारे जे लोक आहेत आतमध्ये जबाब लिहित आहेत आपले तर्फे, म्हणजे एक तर मलाडकर तर्फे तिकडे जबाब लिहिला जाणार, त्याच्यानंतर आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना नोटिसेस आली त्याचा व्हायोलेशन झालाय ते लिहतील, कोर्टाचा व्हायोलेशन झाला ते लिहतील,
आता जसं आपण इथपर्यंत आलोय तसंच व्यवस्थित आपल्या आपल्या घर परत जावा, परत काय शांतताने जावं, कारण आपल्याला कोणाला इथे लॉ अँड ऑर्डर कोणाचं बस थांबवायची इच्छा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा इच्छा नाही, पोलिसांना पण आपल्याला मारायची इच्छा नाही. हे सगळं कायदा व्यवस्था आपल्याला पाळायचं. आपली लढाई आपण कायदेशीर लढू आणि आपण कायदेशीर ती लढाई जिंकू, हेच आपल्याला सांगायचं आहे. एवढं सोपं जाणार नाही. या मुंबईकरांचे भूमिपुत्राला बाजूला ठेवून असं कुठे त्यांना काम करता येणार नाही, हेच सांगायचंय. आणि व्यवस्थितपणे आता हे संपल्यानंतर मेहरबानी करून आपण आरामात रांगेत जसे आत आले तसंच आपण परत बाहेर जावं. थँक्यू सो मच.